दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण बहुगुणी आणि आरोग्यदायी गोमयापासून डास प्रतिबंधक अशा लहान लहान गोवऱ्या करणार आहोत। तेव्हा संपूर्ण प्रक्रियेसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा। आता आपण हे अर्धा किलो गोमय घेतलेलं आहे। इथे सर्वप्रथम दालचिनीचे 2 मध्यम आकाराचे तुकडे घेऊयात आणि ते बत्त्यानी कुटून घेऊयात। अगदी कुटून पार अगदी त्याची पावडर करायची नाहीये, थोडं अरद बोबडच ठेवायचं आहे। सर्व जिन्नस हे अगदी पावडर केले तर त्यातलं जे इसेन्शियल ऑइल असतं, जे ॲक्च्युली डास प्रतिबंधक म्हणून काम करतं, ते उडून जाण्याची शक्यता असते। म्हणून सर्व जिन्नस भरडच ठेवायचे आहेत। आता साधारण अर्धी मूठ मी लवंगा घेतली आहेत। तीच प्रोसेस लवंगांसोबत देखील। थोड्या ठेचून या लवंगा गोमयात घालूयात। लवंग, कापूर आणि दालचिनीचा धूर हा डास प्रतिबंधक असतो, म्हणून हे तिन्ही घटक हे या गोवरीमध्ये जरूर घालायचे आहेत। आता साधारण मूठभर ओवा घालूयात आणि त्याच्यानंतर गुगुळ बारीक करून घालूयात। हवेतले जे हानिकारक जीवजंतू असतील त्यासाठी हे गुगुळ आणि ओवा आपण घालत आहोत। आपण बाजारातून जे कप धूप आणतो त्याच्यात हे गुगुळच असतं, तेव्हा गुगुळ हा अगदी महत्त्वाचा घटक आहे। आता मूठभर कापराच्या वड्या बारीक करून घालूया। आता इथे माझी एक चूक झालेली आहे, ती म्हणजे कापूर हा सब्लिमेटिव्ह आहे आणि आपण या गोवऱ्या 2 ते 3 दिवस उन्हात वाळवत ठेवणार आहोत। त्यामुळे या कापराचं गॅसमध्ये रूपांतर होऊन तो उडून जाण्याची शक्यता आहे। हा कापूर हा शक्यतो नंतर म्हणजे गोवरी पेटवल्यानंतर घालावा। आता बघूयात कसं होतंय ते। आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कडुनिंबाची पावडर। आता मी यात कडुनिंबाची पावडर घातली आहे। तुम्ही घराच्या जवळपास कडुनिंबाचं झाड असेल तर त्याची पानंही याच्यात घालू शकता। पानं घालणं अधिक चांगलं। कडुनिंबाच्या पाल्याचा धूर हा हवा शुद्ध करतो आणि मुख्य म्हणजे याचा धूर हा उत्तम डास प्रतिबंधक म्हणून काम करतो। जवळजवळ 7 ते 8 चमचे मी ही कडुनिंबाची पावडर घातली आहे। 2 ते 3 मोठे चमचे ऊद घातला आहे। 1-2 चमचे बडीशोपेची पूड। आता ही खराब झालेली पुदिन्याची पानं आहेत ती पण घालूया। 3-4 इथे मला कापूर तुळशीची पानं मिळाली आहेत, ती पण घालूया। या 3 ते 4 उदबत्त्या बारीक बारीक तुकडे करून घालूया। यामुळे गोवरी पेटायला मदत होते। आता इथे मी लिंबाची थोडी सालं घेतली आहेत, ती पण बारीक बारीक तुकडे करून घालूया। संत्र्याची सालं देखील तुम्ही घालू शकता। आता ही थोडी निर्माल्यातली फुलं घालूया। पूर्ण वाळलेली फुलं नाही घातली तरी चालतील, कारण या गोवऱ्या आपण उन्हात वाळवणार आहोत। तेव्हा फुलं अशाच पाकळ्या काढून घालूया।
आता मूठ 2 मूठ हे कोकोनट हस्क किंवा नारळाचा भुसा घालूया. नारळाच्या शेंड्या पण बारीक तुकडे करून घालू शकता. आता छान वास येण्याकरता हे इसेन्शियल ऑइल घालूया. आता आपले सर्व जिन्नस घालून झाले आहेत. आता या सर्व जिन्नसांचा आणि या गोमयाचा सगळ्याचा एक छान असा एकजीव गोळा तयार करूयात. पाणी लागलं तर थोडं थोडं घालूयात. आत्ता तरी फार आवश्यकता वाटत नाहीये. कोणतेही जिन्नस आपण अगदी बारीक पूड करून घेतलेले नाहीत, जेणेकरून त्या जिन्नसाचे मूळ गुणधर्म टिकून राहायला मदत होईल. दालचिनी, लवंग, कापूर, कडुनिंब, ऊद, गुगुळ, तुळस हे सर्व जिन्नस हवा शुद्ध करणारे घटक आहेत. अजून थोडं कोकोनट हस्क घालूया. आगामी पावसाळ्यासाठी ही डास प्रतिबंधक गोवरी तुम्ही पण नक्की घरात करून ठेवा, कारण ही गोवरी उन्हात चांगली कडकडीत वाळायला हवी. साधारण 2 ते 3 मुठी इथे मी हा नारळाचा भुसा घातला आहे. आता पाहू शकता छान एकजीव असा आपला गोळा तयार झाला आहे. आता पाण्याचा थोडा थोडा हात लावत अशी लहान आकाराची गोवरी थापून घेऊया. गोल, चौकोनी, आयताकृती कशाही गोवऱ्या तुम्ही करू शकता. याच पद्धतीने पुढच्या सगळ्या गोवऱ्या करून घेऊया. अर्धा किलो गोमयामध्ये साधारण 25 या लहान आकाराच्या गोलाकार गोवऱ्या झाल्या होत्या. आता पाण्याचा हात लावत सर्व गोवऱ्या अजून थोड्या थोड्या पातळ थापून घेऊया, जेणेकरून या गोवऱ्या आतून छान कडकडीत वाळतील. अशा पद्धतीने सर्व गोवऱ्या पाण्याचा हात लावत लावत आपण पातळ थापून घेतल्या आहेत. तर असा होता आजचा बहुगुणी, आरोग्यदायी आणि डास प्रतिबंधक गोवरी तयार करण्याचा व्लॉग.
आजच्या पद्धतीची गोवरी तुम्ही देखील करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. पुढच्या ब्लॉगमध्ये या वाळलेल्या गोवऱ्यांपासून त्याचा डास प्रतिबंधक धूर कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत. तेव्हा भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.